मनाचं कार्य असं म्हणत असताना आपल्याला आपल्या मनामध्ये असलेल्या विचारांची थोडी बहुत का होईना पण ओळख असते. म्हणजे माझ्या मनात असे असे विचार येत असतात, नेहमी मी अमुक गोष्टीचा विचार करत असते, किंवा आत्ता माझ्या मनात आलेला हा विचार चांगला नाही, निगेटिव्ह आहे, मग मला ते पॉझिटिव्ह विचारांमध्ये त्याचं बदल केला पाहिजे वगैरे वगैरे. ह्या गोष्टी मनाच्या बाबतीत आपण पुरेशा आपल्याला माहिती आहेत असं लक्षात येतं. प्राणाच्याही बाबतीत थोडंफार असंच आहे. म्हणजे माझ्यामध्ये असलेले राग, लोभ, द्वेष, अहंकार, मत्सर अशा ज्या वेगवेगळ्या भावना आहेत, इच्छा, वासना आहेत, महत्वाकांक्षा आहेत, या सगळ्याची आपल्याला नाही म्हटलं तरी थोडी बहुत ओळख असते. शरीराबाबतीत जेव्हा आपण विचार करायला लागतो तेव्हा अगदी जुजबी अशा स्वरूपाचा 4-2 गोष्टी आपल्याला माहिती असतात. म्हणजे उदाहरणार्थ आपण नेहमी म्हणतो तसं की काहीतरी शरीराला व्हायला लागलं, म्हणजे आज डोकं दुखतंय, हातपाय दुखतायत किंवा अजून काही, तेव्हा आपल्याला त्या शरीराबद्दल जाणीव होते. एरवी शरीर आपलं बिनबोभाटपणाने कार्य करत असतं. मग आपल्याला जी माहिती आहे शरीराची ती कितपत आहे बघा, की जखम झाली की काहीतरी रक्त येतं, थोडा वेळ वाहतं आणि मग रक्त व्हायचं थांबतं, किंवा कितपत दुखतं आहे काय याचा थोडाफार अंदाज आपल्याला असतो. याच्या पलीकडे शरीरामध्ये ज्या अनेक प्रक्रिया चालू असतात. अगदी उदाहरण द्यायचं झालं तर रक्ताभिसरण प्रक्रिया, मग अशुद्ध रक्त त्याचं रूपांतर शुद्ध रक्तामध्ये होतंय, किंवा प्रतिक्षिप्त क्रियांच्या रूपाने जे काही संदेशवहन होतं, ते जे संदेशवहन आहे ते पचनासारखी क्रिया आहे, श्वसनाची प्रक्रिया आहे, कितीतरी जटिल अशा प्रकारची ती सगळी प्रक्रिया आहे. या सगळ्या प्रक्रियांविषयी आपण किती सजग असतो, आपल्याला कितीशी माहिती असते, आणि त्याच्यावर आपला पुरेसा कंट्रोल, त्याच्यावर आपलं नियंत्रण असतं का? तर असत नाही. किंबहुना ती तशीच व्यवस्था आहे. आपण जर आपल्या मनाने त्याच्यावर नियंत्रण करायचं ठरवलं तर ह्या सगळ्या प्रक्रिया करायला किती वेळ लागेल याची गणतीच नाही. या सगळ्या प्रक्रिया एक प्रकारे आपोआप यांत्रिकपणाने होत राहतात, आणि ते असं होतं याचं कारण अवचेतन प्रांतामधून ते सगळं, त्याच्यातलं जे जडद्रव्य आहे ते आपण त्या अवचेतन प्रांतामधनं घेतलेलं असतं, आणि त्याचा स्वभाव जो आहे तो या शरीराच्या कार्यप्रणालीसाठी आपल्याला उपयोगी पडतं असं आपल्या लक्षात येतं.